तर मग झालं असं, आम्ही केलेला झटपट प्लॅन हा सक्सेसफुल झाला. एका फोनवर आम्ही ठरवलं आम्ही जाणार मुंबई फिरायला. जाणार होतो ट्रेनने, बट पूर्ण वेळ उभं राहून जायचं कशाला म्हणून आम्ही ठरवलं की जाणार कॅबमध्ये. तर आम्ही त्यासाठी घेतला खूप सारा खाऊ आणि मग ही आवळा सुपारी, कारण की मला खूप जास्त त्रास होतो प्रवासामध्ये. आमचा प्रवास सुरू झाला मस्त रोडवर आणि टनलमध्ये खूप मजा आली आणि अर्ध्या वाटेत पोहोचलो तेव्हा समजलं की सगळे झोपलेत आणि मी एकटी यांचं राखण करत आहे. इथे बघते तर सर्व हेल्मेटमध्ये. वाव, किती छान सेफ्टी आहे मुंबईची. जसे धुरंधरमध्ये हमजा अली पाकिस्तानमध्ये पोहोचताच इथे तिथे बघू लागतो, तसेच मला असं वाटतं की आम्ही पण पोहोचताच इथे तिथे बघू लागलो. आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला, थोडंसं खाल्लं आणि मग तिथून आम्ही तिकीट काढून निघालो बँड्राला. मी तर फर्स्ट टाइम लोकलमध्ये बसणार होते म्हणून मला ढकलून लोकलमध्ये बसवण्यात आलं आणि मग मला लोकलमध्ये खूप मजा आली. बँड्रा स्टेशनवरून आम्ही ऑटो करून निघालो माउंट मेरी चर्चला आणि तुम्ही बघू शकता की मला रिक्षामध्ये असं कोमून मागे भरलेलं आहे. माउंट मेरीला पोहोचलो आणि तिथं मिळालेला पीस शब्दात सांगू शकत नाही. खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मध्येच आठवलं की एक फोन मिसिंग आहे. आम्ही एक फोन ट्राय केला बट कोणी उचलला नाही. दुसऱ्यांदा समजलं की फोन सिस्टरांच्या हातात आहे. थँक गॉड आम्हाला आमचा फोन सापडला आणि मग तिथून आम्ही निघालो शॉपिंगला. मुंबईला गेलो आणि शॉपिंग केली असं होऊ शकत नाही. आम्ही एवढी शॉपिंग केली आणि खूप पैसे वेस्ट केले आणि थकल्यावर थोडासा ज्यूस घेतला आणि आता परत एकमेकांना चेंगरून आम्ही निघालो नेक्स्ट स्टॉपला. नेक्स्ट स्टॉप कोणता असेल कोणी सांगू शकेल का? प्लीज कमेंट. आणि हो, मी सांगेलच नक्कीच नेक्स्ट ब्लॉगला. थँक्यू.